नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वाळू निर्गती धोरण 2025 10% वाळू घरकुलांकरिता बंधनकारक असणाऱ्या महत्त्वाच्या जी.आरची आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुमच्यासमोर वाळू रेती निर्गती धोरण 2025 10% वाळू घरकुलांकरिता बंधनकारक असणारा हा जी.आर 15 मे 2026 रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा जी.आर 2025 मधील भाग 4 लिलावाद्वारे निर्गती लिलावाची प्रक्रिया नदी खाडी पात्रामधून वाळू निर्गतीकरिता पात्र लिलावधारक यांना त्यांनी उत्खनन केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% वाळू प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देणे यांना बंधनकारक राहील याबाबतची तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजे ज्या कोणाकडे या ठिकाणी नदी खाडीमधून वाळू काढण्यासाठी या ठिकाणी लिलाव घेतलेला होता त्यांना 10% वाळू ही प्रधानमंत्री आवास योजना आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलांसाठीही या ठिकाणी मोफत देण्यात यावी अशी तरतूद या ठिकाणी केलेली होती. तर सद्यस्थितीत उत्खननाच्या वेळी केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% वाळू प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि नागपूरसह काही जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाळू उपलब्ध व्हावी म्हणून शासन निर्णय 8/4/2025 मधील युक्त तरतुदीनुसार उत्खननाच्या 10% वाळूची तरतूदऐवजी वाळू घाटामध्ये उपलब्ध एकूण वाळूसाठ्याच्या 10% वाळू घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबतच्या तरतुदीचा समावेश केल्यास प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता जास्तीत जास्त प्रमाणात वाळूची उपलब्धता करून देणे शक्य होईल. तर मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय आहे तर लिलावाची प्रक्रिया ही नदी खाडीपात्रामधून वाळू निर्गतीकरिता पात्र लिलावधारक यांनी वाळू घाटामध्ये उपलब्ध एकूण वाळूसाठ्याच्या 10% वाळू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देणे लिलावधारक यांना बंधनकारक राहील. त्याबाबत लिलावधारकास शासनामार्फत कोणतीही रक्कम अनुदेय राहणार नाही याची लिलावधारकांनी नोंद घ्यावी व सदर बाब जिल्हाधिकारी यांनी लिलावधारक निर्गमित करण्यात येणाऱ्या लिलावाच्या जाहिरातीमध्ये ठळकपणे नमूद करण्यात यावे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील यांना वाळू साठ्याच्या 10% वाळू ही या ठिकाणी मोफत मिळणार आहे. याबाबतचा आपला हा जी.आर आहे. तर जे कोणी प्रधानमंत्री आवास योजना मधून घर बांधत असतील, घरकुल बांधत असतील त्यांच्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.